ईश्वराचे अस्तित्व बल्कि अवतार काव्य कवी सतीश गोरे. सत्याचे अस्तित्व, ईश्वराचे अस्तित्व, सत्याचे अस्तित्व, ईश्वराचे अस्तित्व, सत्य धर्म असे हे सत्व महत्व. जगाचे अस्तित्व, ईश्वराचा पुरावा. देव नेहमी मनात वसावा. मन सुंदर मंदिर बनवा. पंचतत्वाचे अस्तित्व, ईश्वराचे अस्तित्व. सूर्य दर्शन, ईश्वर दर्शन, पृथ्वी दर्शन, माता दर्शन. तो ओघी काय ढोंग करतोस नास्तिकतेचे, हा साक्षात्कार करीतो तुझा ईश्वराशी. तू ओघी काय ढोंग करतोस नास्तिकतेचे, हा साक्षात्कार करीतो तुझा ईश्वराशी. तुझा सामना प्रत्यक्ष ह्या सत्याशी. आम्ही अक्षरालाही मानितो ईश्वर, परमेश्वराचा होत नाही कधी क्षर. आम्ही अक्षरालाही मानितो ईश्वर, परमेश्वराचा होत नाही कधी क्षर. वाच पुस्तकाच्या पानोपानी ईश्वर, अक्षराने शब्द शब्दाने वाक्य वाक्याने भाषा. अक्षराने शब्द शब्दाने वाक्य वाक्याने भाषा. मला माहीत आहे ईश्वराची ही खरी परिभाषा. मला माहीत आहे ईश्वराची ही खरी मातृभाषा. हे नास्तिका तू बोले भाषा, आम्ही बोलतो सत्याची भाषा. तुझे नास्तिकपणा ढोंगी हे सिद्ध करेन. तुझे नास्तिकपणा ढोंगी हे सिद्ध मी करे. अस्तिका आपण सर्व ईश्वरांची लेकरे. सांग सांग आकाशात ईश्वर आहे की नाही, आकाशाचा उपयोग आहे की नाही. आकाशेश्वर देई घुमण्यास जागा, आता तरी सत्यत्वाने वागा. सांग पाण्यात ईश्वर आहे की नाही, पाण्याशिवाय तू जगणार नाही. सांग धरणी माता ईश्वर आहे की नाही. तू धरणी मातेचे अन्न खाणार की नाही. तुझे नास्तिकपणा ढोंगी हे सिद्ध मी करे. आस्तिक आपण सर्व ईश्वरांची लेकरे. सांग आकाशात ईश्वर आहे की नाही, आकाशेश्वर देई घुमण्यास जागा. आकाशेश्वर देई घुमण्यास जागा, आता तरी सत्यत्वाने वागा. सांग पाण्यात ईश्वर आहे की नाही, पाण्याशिवाय तू जगणार नाही. सांग धरणी माता ईश्वर आहे की नाही. तू धरणी मातेचे अन्न खाणार की नाही. प्राणवायूला ईश्वर तू मानणार की नाही. प्राणवायू वाचून जीवन तरणार नाही. प्राणवायूला ईश्वर तू मानणार की नाही. प्राणवायू वाचून जीवन तरणार नाही. तेज शक्ती मिळे तुला माता शक्तीपासून. शक्ती माता आपली आपण बाळा समान. माझा धर्म शिकवे मला, जन्मदात्यात ईश्वर पहा, पालन करत्यात ईश्वर पहा. महादेवात ईश्वर पहा, हर हर महादेव. महादेवात ईश्वर पहा, हर हर महादेव. हर हर महादेव, जय जय महादेव. हर हर महादेव, जय जय महादेव. आई वडील ईश्वरा समान, सूर्य आकाशी ईश्वरा समान. हिंदू धर्म ईश्वरा समान, सत्य धर्म ईश्वरा समान. तुझे नास्तिकपणा ढोंगी हे सिद्ध मी करे. आस्तिक आपण सर्व ईश्वरांची लेकरे. सांग आकाशात ईश्वर आहे की नाही, आकाशाचा उपयोग आहे की नाही. आकाशेश्वर देई घुमण्यास जागा, आता तरी सत्यतत्वाने वागा. सांग पाण्यात ईश्वर आहे की नाही, पाण्याशिवाय तू जगणार की नाही. तेज शक्ती मिळे तुला माता शक्तीपासून. शक्ती माता आपली आपण बाळा समान. सांग जलात ईश्वर आहे की नाही. तू जल पिणार की नाही, जलास ईश्वर मानणार की नाही. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह महायुद्ध का समर्थन नहीं करता है. ये काव्य अब तक हुए किसी भी युद्ध का समर्थन नहीं करता है, चाहे वो रामायण से हो या महाभारत से या शिव महापुराण से हो. किसी भी युद्ध का ये समर्थन नहीं करता है.
ये काव्य सभी धर्मों का समर्थन करता है। ये धर्म सबका सत्य धर्मों में हार्दिक स्वागत करता है। ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता। ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है। ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलना संभव है। ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है। विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है। जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है। कल्कि अवतार काव्य कवी श्री सतीश गोडेश्वर म्हणजे मी स्वतः. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही, कारण युद्ध हा धर्मास लागलेला सर्वात मोठा कलंक आहे. हा कलंक अहिंसेशिवाय पुसला जाऊ शकत नाही, हे महात्मा गौतम बुद्धांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. म्हणून महात्मा गौतम बुद्धांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. महात्मा गांधीजी पण म्हणतात की आपण अहिंसेचं पालन केलं पाहिजे आणि आपण केलंच पाहिजे. विष्णूचा 9वा अवतार महात्मा गौतम बुद्ध हे होते आणि 10वा आणि अंतिम अवतार कल्की अवतार. म्हणूनच कल्की अवताराचं मुख्य उद्देश असा आहे की आतापर्यंत धर्माला जेवढे कलंक लावले ते कलंक धुवून काढणे हे कार्य त्यांचे आहे. त्यामुळं युद्ध हा सुद्धा एक सर्वात मोठा कलंक आहे, जो की सर्व धर्मांना लागलेला आहे. आणि तो कलंक जर धुवून काढायचा असेल तर त्याला अहिंसेशिवाय दुसरा पर्याय नाहीच. म्हणून सत्य आणि अहिंसा स्वीकारा आणि दोन्हीचं पालन करा. Thanks to watch it again and again. Please share it again and again. सदरील व्हिडिओसाठी आणि कल्की अवताराच्या कल्पासाठी, संकल्पनेसाठी आपण आपले विचार मला सुचवू शकता, ज्यामुळे सदरील कवितेमध्ये मला दुरुस्त्या करता येतील. परंतु कल्की अवतार हा कसल्याही प्रकारे हिंसक अवतार नाही. पुराणामध्ये त्यांचे वर्णन कदाचित काही धर्मभ्रष्ट माणसांनी चुकीचे केलेले असावे आणि मला बऱ्याच ठिकाणी त्यांच्या हातामध्ये कुणाला तरी मारण्यासाठी ते तलवार घेऊन जात आहेत असं वर्णन आढळतं. माझ्या दृष्टीने ते 100% चुकीचं आहे. कारण महात्मा गौतम बुद्ध हे श्री विष्णूचा 9वा अवतार असताना 10वा अवतार हा अंतिम अवतार श्री कल्की आहे आणि तो महात्मा गौतम बुद्ध यांच्या पुढचं पाऊल असल्यामुळं महात्मा गौतम बुद्धाची जी एक सर्वोत्कृष्ट आदर्श स्टेप होती, पायरी होती 9व्या अवताराची, त्या पायरीचं ते उल्लंघन करू शकत नाहीत. त्याशिवाय त्यांचा तो कल्की अवतार सिद्ध होऊ शकत नाही, कारण तो युद्धामुळे लागलेला हिंसेचा कलंक पुसू शकणार नाही. आणि युद्ध हे अतिशय वाईट आहे. त्याच्यामध्ये प्राणहानी होते, वित्तहानी होते, अनेक स्त्रिया विधवा होतात, निरपराध व्यक्ती, बालके युद्धामध्ये मारले जातात. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणून सदरील काव्य कसल्याही प्रकारे कोणत्याही युद्धाचे समर्थन करीत नाही. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धाचे समर्थन करीत नाही. आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धाचे समर्थन करीत नाही. थँक्स.